आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये चिखली, मलकापूर आणि खामगाव असा संघटनात्मक प्रवास आम्ही करतो आहे। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार 51% पेक्षा जास्त मतं घेऊन विजयी व्हावेत असा संघटनात्मक बांधणी आम्ही करतो आहे। चैनूभाऊ संचेती यांच्या नेतृत्वामध्ये आज मलकापूरलाही बैठक आहे। विजयराजे शिंदे हे बुलढाण्याला होते, श्वेता महाले जी आमच्या चिखलीला होत्या आणि खामगावला आता आमचे फुंडकर साहेब आहेत। तर निश्चितपणे महायुती प्रचंड मजबूत व्हावी याकरता हा प्रवास आहे। तर मला विश्वास आहे की महायुतीच्या संपूर्ण बुलढाण्याच्या विधानसभेच्या जागा ह्या जिंकून येतील आणि एक मोठा विजय बुलढाणा जिल्ह्यात आम्हाला मिळेल। या जिल्ह्यातले सर्व मतदार महायुतीच्या मागे उभे राहतील, मोदींच्या मागे उभे राहतील, एकनाथ शिंदे, देवेंद्रजी, अजितदादाच्या मागे उभे राहतील आणि आमची संघटना ही त्या ठिकाणी प्रचंड मजबूतीने आम्ही काम करू। सर, जयंत पाटील म्हणतात की भाजपा महायुती निवडणुकीला सामोरे जायला घाबरत आहे, भाजपाचे 50 आमदार निवडून येणार नाही। बघू, ते जरा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आहे। 2 लाख मतं जास्त मिळाले आहे केवळ त्यांना। आम्हाला 2,48,000 मतं आहेत राज्यामध्ये, त्यांना 2,50,000 आहे। 2 लक्ष मताचा फरक आहे। आता 2 लक्ष मताच्या फरकावर ते राज्यात जिंकायला चालले आणि इतका ओव्हर कॉन्फिडन्स आहे की त्यांच्यातली पहिले त्यांनी चळाओढ संपवावी। त्यांच्यात तर मुख्यमंत्री पदाचा भांडणं आहे, इतके भांडणं सुरू झाले आहेत की इकडे शरद पवार साहेबांना सुप्रियाताईला मुख्यमंत्री करायचं आहे, उद्धव ठाकरेजींना तर ते कटोरात दाखवत आहेत आणि काँग्रेसमध्ये तर आता 3-3, 4-4 लोक मुख्यमंत्री पदाकरता भांडत आहेत आणि त्यामुळं एक मोठी भांडण त्याच्यामध्ये सुरू आहे। आमच्यामध्ये तर मोदीजींच्या नेतृत्वातलं केंद्र सरकार, राज्यातलं महायुतीचं सरकार, या दोन्ही सरकारच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्याच्या शेतकरी शेतमजुरांना, आमच्या लाडक्या बहिणींना, या महाराष्ट्राला कसा फायदा होईल दोन्ही सरकारचा याकरता आम्ही काम करतो आहे। सर, पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पूर्वी पुणे पोलिसांनी महापालिकेला पत्र दिलंय की पुण्यातले खड्डे बुजवा। आता तुम्ही मला पुण्यातलं सांगा, आज बुलढाण्यात बोलायला आलो। मलकापूरच्या जागेबद्दल संभ्रम आहे चैनूभाऊंना यावेळेस। हा केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेतं आमच्याकडे उमेदवारीचा, राज्य पार्लमेंटरी बोर्ड शिफारस करतं। निश्चित आमचे चैनूभाऊ हे नेते आहेत, योग्य निर्णय आमचा पक्ष करेल। राज्यमंत्री प्रतापराव जाधव म्हणतात की 400 पारचा आकडा जी घोषणा केली होती ती आमच्या अंगलट आलेली आहे। असं आहे, प्रतापराव जाधव काय बोलले मला माहिती नाही, पण निश्चितपणे एक चांगलं यश देशात मिळालं आहे। हा अपेक्षित नाही मिळालं, पण यापूर्वी सुद्धा भाजपाने 200 जरी जागा जिंकल्या तरी मोठं यश होतं। आताही 240च्या वर जागा जिंकल्या आहे। विरोधी पक्ष एकत्र आला तरी एवढ्या जागा नाही आहे। त्यामुळं आम्हाला आता त्याच्यामध्ये समाधान आहे। आमचं सरकार बसलं आहे, मोदीजी 2029 पर्यंत आता प्रधानमंत्री आहे आणि त्यामुळं सरकार हे चांगलं काम करत आहे। आता त्या जुन्या गोष्टीमध्ये जाण्यात काही मला वाटतं तथ्य नाही। संजय राऊत म्हणतात की हे जे निवडणुका, सिनेटच्या निवडणुका हे जे पुढे ढकलल्या तर सरकार निवडणुका घ्यायला घाबरत आहे। अरे बाबा, कशामुळे निवडणूक समोर गेली आहे? जेवढं मतदान नोंदणी व्हायला पाहिजे तेवढी मतदान नोंदणी त्या ठिकाणी नाही आहे। आता प्रत्येक गोष्टीचं राजकारण, सिनेट निवडणुकीचा काय संबंध आहे? त्यामुळे जरा आता तावात आहे, थोडे काही दिवसांत ताव कमी होईल। हा बोगस आणि भंपक आहे अशा पद्धतीचं टीका संजय राऊतांनी केली आहे। संजय राऊतावर नितेश राणे बोलतात चांगलं। बच्चूकडू म्हणतात की येणारा मुख्यमंत्री जो तिसऱ्या आघाडीचा असेल, आम्हाला कोणाच्या पाठिंब्याची गरज नाही। बच्चू कडूला शुभेच्छा आहे माझ्या। पृथ्वीराज चव्हाण असं म्हणतात की महाराष्ट्राचं सरकार पडणार आहे, महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होणार आणि त्यानंतर केंद्रातलं भाजपचं सरकारही कोसळणार आहे। जरा ते काँग्रेसमध्ये त्यांचं महत्त्व कमी झाल्यामुळे ते असे बोलतात आहे। सर, ते झिरवाळ्यांच्या मतदारसंघामध्ये महालेने दंड थोपटलेले शिवसेनेचे, तर आपले माहितीमध्ये काही म्हणजे आमचे नेते सक्षम आहे। त्या ठिकाणी जर समजा कोणी नाराज झाला असेल त्यांना सांभाळण्याकरता काय सकाळीच सांगितलं मी, 80% जागावर चर्चा पूर्ण झाली आहे, 10-20% राहिला आहे। लवकर चांगलं होईल, 100% चांगलं होईल आणि कुठे वाद नाही फार नाही। असं मैत्रीपूर्ण वगैरे काही होत नाही आमच्याकडे एकदा ठरलं की बाबा सीट ज्याला जाईल त्याचं काम आम्ही करायचं। भारत गोगावले नाराज आहेत का?
ते एकनाथ शिंदेला विचारावं लागेल. अजित पवार म्हणतात की विशिष्ट समाजाला डोळ्यासमोर ठेवून टीका करणं योग्य नाही. नाही, कोणीच टीका केली नाही. नितेश राणेचं क्लिअर मी केलं कालही, परवाही केलं, आताही सांगतो की नितेश राणेचा जो बोलण्याचं तात्पर्य आहे ते हिंदुस्थानामध्ये राहून, जसं अकोल्यामध्ये एक व्हिडिओ आला, फार वाईट व्हिडिओ आहे, जरा बघितला तर तुम्हालाही वाटेल की मोदी जी को काट डालेंगे, अमित भाई को काट डालेंगे, गंदी बांगलादेशचे काही व्हिडिओ, काही लोक समाजामध्ये, हिंदू मुस्लिम समाजामध्ये गैरसमज निर्माण करणे, स्फोटक विधानं करणे, काही ठिकाणी प्लॅनिंगने काही गोष्टी करणे, समाजामध्ये युवा पिढीला बिघडवणे, असे जे लोक काम करतात त्याबद्दल नितेश राणे असे म्हटले की हिंदुस्थानामध्ये असणाऱ्या मुस्लिमांना, जे आमचे हिंदुस्थानाचं रक्षण करणारे आहे, हिंदुस्थानाबद्दल बोलणारे आहे, त्यांच्याबद्दल त्यांचं मत नाही आहे. हिंदुस्थानामध्ये राहून मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानची भाषा बोलणारे, दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांबद्दल नितेश राणे बोलले आहेत. नितेश राणे सारखं बेताल वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधामध्ये नितेश राणे बेताल नाही बोलले. नितेश राणे कोणावर बोलले त्यांनी स्पष्ट केलं. नितेश राणेंनी की आम्हाला हिंदुस्थानात राहणाऱ्या मुस्लिमाचा काहीच त्याच्याविषयी संबंध नाही आहे, ते आमचे देशभक्त मुस्लिम आहे. पण या देशात राहून विरोधी देशाबद्दल या ठिकाणी बांगलादेशी व्हिडिओचं समर्थन करणे, बांगलादेशचे व्हिडिओ बघा किती वाईट आहे, त्यात समर्थन लिहिलं आहे, हे जरा भयंकर आहे देशाकरता, महाराष्ट्राकरता, समाजाकरता. त्याबद्दल नितेश राणे बोलत आहे. तुम्हाला ते पटणार नाही. जर तुम्ही व्हिडिओ बघितला आणि त्याच्यावर लिहिला बांगलादेशचा व्हिडिओ आहे, तर समर्थन लिहिलं आहे आणि महाराष्ट्रात व्हिडिओ बनतात आहे, तो एक महत्त्वाचा विषय. सुनील तटकरे यांनी भाजपाविरोधात मोर्चा उघडला आहे का असं वाटतं? कोणी? सुनील तटकरे. नाही, सुनील तटकरे साहेब एकदम युतीमध्ये पक्के आहेत. अनेक नेते आक्षेपार्ह वक्तव्य करतात आणि त्यामुळे कुठेतरी महायुतीला फटका. कोणी आक्षेपार्ह वक्तव्य केलं नाही आहे. अनिल बोंडे जे बोलले ते त्याचं त्या दुसऱ्या भाषेत बोलता आलं असतं. पण राहुल गांधीचं बघा तुम्ही, राहुल गांधीचं काय काढत नाही. राहुल गांधी काय बोलले? ओबीसीचं आरक्षण आम्ही थांबवणार, SCचं आरक्षण थांबवणार, STचं आरक्षण थांबवणार. आमच्यावर खोटे आरोप लावले की मोदीजी आले तर संविधान बदलणार, आणि हे आता सरळ म्हटले आम्हाला खोटं सांगितलं, आमच्याबद्दल खोटं सांगितलं, आम्हाला मोदीजी जे बोलले नाहीत ते खोटं सांगितलं. पण आता राहुल गांधीच बोलले की आता आम्ही आरक्षण थांबवणार. आणि त्यामुळं मला वाटतं की त्याच्याबद्दलची नाराजी आहे, स्वाभाविक नाराजी ही आमदारांनी व्यक्त केली आहे. पण आमदारांना दुसऱ्या भाषेतही बोलता आलं असतं. अरबाजच्या भाषेत बोलून मात्र कोणाला टीका करू नये असं मला वाटतं. तुमच्या महायुतीतल्या वाचाळ विरोधात तुम्ही समज देणार आहात का की तुम्ही योग्य भाषेत बोला? वाचाळवीर वगैरे कोणी नाही आहे, आपापल्या भावना व्यक्त करतात. पण महायुतीमध्ये कोणी वितुष्ट निर्माण करू नये, कोणी वितुष्टाच्या भाषा करू नये, कोणी पाहून घेण्याच्या भाषा करू नये. महायुती आमची एकत्र आहे, आम्ही एकत्र आहोत. आणि आम्ही सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगितलं आहे की महायुतीबद्दल मात्र काही चुकीचं स्टेटमेंट करू नका. राहुल गांधी विदेशात जाऊनच भारताच्या विरुद्ध का बोलतात? ते राहुल गांधीला एक असं वाटतं की मला गोल्ड मेडल भेटलं. म्हणजे भारताविरुद्ध बोलले आंतरराष्ट्रीय लेवलला कुठे जाऊन, रशियात, अमेरिकेत, त्याला वाटतं मेडल भेटलं मला, म्हणजे गोल्ड मेडल भेटलं. गोल्ड मेडलिस्ट समजतात ते स्वतःला. आणि त्यामुळं राहुल गांधीच्या पोटातलं ओठावर आलं आणि त्यांना वाटलं विदेशात कोणी विचारणार नाही. पण आता मीडिया एवढा स्ट्रॉंग आहे, विदेशातही काही बोललं तरी आपल्या देशात येतं. त्यामुळं त्यांना असं वाटलं का हे कोणी रेकॉर्ड करणार नाही. ते बोलले, पोटातलं बोलले आणि 3 पिढ्यापासून बोलत आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू बोलले होते, बघा तुम्ही काय बोलले होते, आरक्षण विकासाला बाधा आहे. मग राजीव गांधी बोलले की आरक्षण हे बुद्धिहीन लोकांना द्यावं लागतं. 3री पिढी म्हणत आहे की आता आरक्षण थांबवणार आहे आम्ही. त्यामुळे त्यांच्या पोटात तेच आहे, 3 पिढ्यापासून ते बोलतात आहे. मला असं वाटतं की आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहे, मोदीजी आरक्षणाच्या बाजूने आहे. संविधानाने जे बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानाने जे आरक्षण दिलं आहे ते आरक्षण त्या ठिकाणी टिकलं पाहिजे. माझा प्रश्न मराठा समाजामध्ये आहे. आता मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाजूने आहोत. मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता भाजपा क्लिअर आहे. ओबीसीचं आरक्षण न कमी करता मराठाला आरक्षण दिलं पाहिजे. पण आता राहुल गांधीबद्दल माझा प्रश्न जरांगे पाटील सर्वांना आहे की राहुल गांधी तर अस्तित्वातलं आरक्षण काढायला निघालं आहे. राहुल गांधी अस्तित्वातलं आरक्षण काढायला निघाले आहे, तर मग आता खरा आक्षेप त्यांचा काय आहे याच्यावर? कारण जे आहे ते काढायला निघाले आहे, नवीन काय कसं मिळणार? आम्ही तर द्यायला तयार आहे. आम्ही तर त्या ठिकाणी 10% आरक्षण एकनाथ शिंदेजींनी दिलं आहे. एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री आहे. मराठा समाजाकरता आम्ही सर्वांची भूमिका क्लिअर आहे. पण आता जे दिलं आहे ते काढण्यासाठी राहुल गांधी प्रयत्न करत आहे. त्यामुळे जरा याच्यावर जरा सर्व समाजाने याच्यावर व्यक्त केलं पाहिजे. ओबीसीची व्यक्त झालं पाहिजे. SC ST समाजाला खोटं बोलले.
मला वाटतं आरक्षणाच्या भूमिकेवर राहुल गांधीला आम्ही सोडणार नाही. राहुल गांधी जेव्हा जेव्हा महाराष्ट्र येतील त्यांच्या स्टेजवर जाऊन आम्ही विचारणार. SC STच्या बद्दल OBC बद्दल तुमची भूमिका ही विरोधी आहे, OBC विरोधी आहे, आरक्षण विरोधी आहे. आणि महाराष्ट्रात माझी आव्हान राहणार आहे SC ST OBC समाजाला की राहुल गांधीच्या सभेला कोणी जाऊ नये, त्याचा बहिष्कार टाकला पाहिजे, सामाजिक बहिष्कार. हा कुठला प्रयत्न आहे आरक्षण काढण्याचा? ही कुठली भाषा आहे की OBCचं आरक्षण काढा, SCचं काढा, STचं काढा? महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी असं आम्हाला आरक्षण दिलं आहे, त्यामुळे हे बरोबर नाही आहे. आगामी विधानसभा निवडणुकानंतर राज्य काय असतं? राज्य जोरात असणार, 100च्या स्पीडनी चालणार गाडी, डबल इंजिन सरकार येणार, केंद्रातलं सरकार, राज्यातलं सरकार, डबल इंजिन सरकार. आणि एकदम बुलढाण्यावरनं गाडी सुपरफास्ट निघणार, मुंबईला निघाणार. तिसरं इंजिन नाही हो, केंद्रातलं एक सरकार आणि महाराष्ट्र सरकार, डबल इंजिन. त्यामुळे डबल इंजिन सरकार बुलढाण्यावर निघाली सुपरफास्ट, ते मुंबईला जोरदार पोहोचणार आहे. जयंत पाटील म्हणतात की भाजप ही युती नाही आहे विधानसभेत. अरे जयंत पाटील सध्या जरा ते वेगळ्या मूडमध्ये आहे. 2 दिवसापूर्वी महिला विरोधांनी अजितदादांनी असं म्हटलं होतं की महाविकास आघाडीचं सरकार अडचणीत येईल, असं कोणी वाचेडकरांनी वक्तव्य करू नये. हे महायुतीतील नेत्यांना सल्ला म्हणावे की कान टोचले? नाही, चांगला आहे. अजितदादाचा एक सिनियर लीडर आमच्या महायुतीचे. अजितदादाचं म्हणणं आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी पाडलं पाहिजे, महायुतीने पाडलं पाहिजे. अजितदादा काय वाईट बोलले की महायुती एकत्र आली पाहिजे? अजितदादा सिनियर लीडर आहे. जसे फडणवीस साहेब बोलतात, अजितदादा बोलतात, एकनाथजी बोलतात, नेत्यांनी बोललेलं आम्ही ऐकलं पाहिजे सर्वांनी. कान टोचले समजा. नाही, सर्वांनाच लागू आहे, ते काय अडचण नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.